नमस्कार, आपलं एन एस नक्षत्र या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत। आज आपण माहिती करून घेणार आहोत की संक्रांत यंदा कोणत्या दिवशी व कोणत्या वारी आलेली आहे, संक्रांतीच्या दिवशी काय करावे, षटतिला एकादश आणि संक्रांती ही एका दिवशी आलेली आहे, या दिवशी आपण काय करावे व काय करू नये याची सविस्तर माहिती जाणून घेऊया। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। यंदा 2026 मध्ये मकर संक्रांती ही 14 जानेवारीला साजरा होणार असून वार हा बुधवार येत आहे, पण याच दिवशी षटतिला एकादशी सुद्धा आहे। मकर संक्रांती आणि षटतिला एकादश हे एका दिवशी असल्याने हा योग खूपच वर्षानंतर जुळून आलेला आहे। तब्बल 11 वर्षानंतर हा योग जुळून आलेला आहे। या दिवशी काय करावे, चला तर मग जाणून घेऊया। मकर संक्रांत आणि एकादशी एका दिवशी असल्याने एकादशीचे नियम पाळून विष्णूची पूजा करावी। षटतिला एकादश ही पौष महिन्यात आल्यामुळे याला तिळगुळ सुद्धा चालतात। आपण या दिवशी तिळगुळ खाऊ शकतो। आपण या दिवशी तीळ आणि गुळाचे दान करू शकता। खिचडी दान करायची असल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी पारणाच्या वेळी दान करणे उत्तम, जेणेकरून दोन्ही सणाचे पुण्य आपल्याला मिळेल आणि एकादशीचा नियमही मोडणार नाही। ही माहिती झाली एकादशीची। आता जाणून घेऊया मकर संक्रांतीची माहिती। मकर संक्रांतीचा पुण्यकाळ कोणता? मकर संक्रांतीचा पुण्यकाळ दुपारी 3:13 ते 5:45 एकूण 2 तास 32 मिनिटे। मकर संक्रांतीचा महापुण्य काळ दुपारी 3:13 ते 4:58 चालेल। एकूण 1 तास 45 मिनिटे हा महापुण्य काळ चालेल। आता माहिती करून घेऊया कोणता कलर घालू नये। मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळा कलर घालणे हा वर्ज्य मानलेला आहे। 2026 मध्ये मकर संक्रांती ही पिवळ्या रंगावर आल्याने या दिवशी पिवळा रंग वर्ज्य करावा। अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।